तर गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर अभिवादनासाठी मोठी गर्दी सध्या बघायला मिळते। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक आमदार, खासदार यांची प्रमुख उपस्थिती आज असेल। रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन सुद्धा केलं गेलंय। पंकजा आणि धनंजय मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन। त्यांच्या समाधीस्थळी म्हणजे गोपीनाथ गडावर आज विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आणि स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना देखील उजाळा दिल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या गोपीनाथ गडावर आहोत। या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने जे कार्यक्रमाचं स्थळ आहे त्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीतील वेगवेगळे क्षण असलेले छायाचित्र या ठिकाणी लावण्यात आले आहेत। याचे मोठमोठे बॅनर्स बनवून या ठिकाणी लावण्यात आले आहेत। अशाच पद्धतीने जो पेंडॉल आहे त्या भागात देखील तसेच गोपीनाथ मुंडे यांची जी समाधी आहे त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने छायाचित्रे लावत आठवणींना उजाळा देण्यात आला आहे। आज या ठिकाणी रामायणाचार्य ढोक महाराज यांचं देखील कीर्तन होणार असून यानंतर पंकजा मुंडे या देखील उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील। विशेष म्हणजे या ठिकाणी राज्यभरातून मुंडे यांचे जे चाहते आहेत, समर्थक आहेत, ते या ठिकाणी मोठ्या संख्येने दरवर्षी येत असतात। आज सुद्धा या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने येतील अशी अपेक्षा आहे। तसं आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केलं आहे। या ठिकाणी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासह राज्यभरातून विविध लोकप्रतिनिधी तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा अंदाज आहे। एकंदरीतच आज पंकजा मुंडे या ठिकाणाहून काय मार्गदर्शन करतात आणि काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।